Look at this example. If the sum of reciprocals of first 11 terms of an harmonic progression series is 110, then find sixth term of harmonic progression. Now already it has clearly given the reciprocals of first 11 terms will make an arithmetic progression. ओके, या ठिकाणी ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. हार्मोनिक प्रोग्रेशनचा दिलेलं आहे त्यांनी. द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ फर्स्ट 11 टर्म्स ऑफ एन हार्मोनिक प्रोग्रेशन सिरीज इज 110. म्हणजे रेसिप्रोकल दिले म्हणजे काय? दॅट इज इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो फर्स्ट it is clear. So here the sum of first 11 terms, म्हणजे जे सिरीज दिलेली आहे त्यांनी जे सम त्यांनी सांगितलेलं आहे हे 110, ऍक्च्युअल सम कशाचा आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशनचा आहे. रेसिप्रोकल्स ऑफ फर्स्ट 11 टर्म्स म्हणजे हार्मोनिक प्रोग्रेशनचा रेसिप्रोकल म्हणजे काय? तो अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो हियर द सम ऑफ first 11 terms. First 11 terms. ठीक आहे. फॉर्म्युला कोणता आहे आपला अरिथमेटिक प्रोग्रेशनचा? which is equal to n/2 into in bracket 2a plus n-1 into d. ठीक आहे. which is equal to 11/2. आता ऍक्च्युअली हे काय दिलं तुम्हाला? 110 दिलेलं आहे, सम दिलेला आहे तुमचा. म्हणजे इथं काय असणार आहे? therefore we are taking n/2, that is 11 terms. 11/2, n is given, that is 11. So 11/2 into in bracket 2a plus 11 minus 1 into d is equal to 110. Therefore 11/2 in bracket 2a plus 10d which is equal to 110. सॉल्व केलं हे आपण. सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? इथं बघा. therefore 2a plus 10d is equal to 110 into 2/11. Therefore 2a plus 10d is equal to, इथं काय मिळेल आता? 20 ना. आणि सपोज याला दोन्ही आपण डिवाइड केलं थ्रू आउट दिस इक्वेशन, व्हॉट वी आर गेटिंग हियर? a plus 5d is equal to 10. म्हणजे आता इथे दोन व्हेरिएबल्स आहेत. काय दिले तर 6 टर्म. a plus 5d is equal to 10. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही कितवी टर्म झाली? 6 टर्म. सो हियर वी कॅन कन्सिडर इट ॲज a plus 5d is equal to t6. 6 टर्म आहे. ओके. आता ही जी टर्म आहे जे 10 आहे, a plus 5d is equal to 10. याची व्हॅल्यू आहे 10. Therefore आता रेसिप्रोकल, याचा रेसिप्रोकल काय असणार आहे? 1/a plus d which is equal to 1/10. म्हणजे 6 टर्म काय असेल? therefore 6th term of harmonic progression is equal to 1/10. हा झाला a plus 5d. a plus 5d हे जर घेतला आपण, this is the sixth term of arithmetic progression. आणि याचा रेसिप्रोकल जो आहे तो हार्मोनिक प्रोग्रेशन असेल. सो इट इज 1/10. Understood?
समजलं का? समजलं का? ओके. हाँ मैडम. Now we are going for next. नेक्स्ट एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करून बघा, येतं का चेक करा जरा. फाइंड सम ऑफ ऑल 3 डिजिट नंबर्स. ठीक आहे, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया, सिंपल एक्झाम्पल घेऊया. Just note down that. Just I'm going to share here. Just a minute. Hold on, please. स्क्रीनवर दिसते का सगळ्यांना हे? Just I'll share here. Compute the 16th term of harmonic progression. If the 6th and 11th term of harmonic progression are 18 and 10 and 18. 6th is 10 and Screen is 11th not is visible, 18. ma'am. Just beta. Compute 16th term of harmonic progression if 6th and 11th term of harmonic progression is 10 and 18 respectively. आता या ठिकाणी काय फाइंड आउट करायचे? 16वी टर्म आपल्याला कॅल्क्युलेट करायची, कॉम्प्युट करायची, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायची. दिले का इथं 6 टर्म. 6th टर्म दॅट इज T6, आपण T6 ने डिनोट करूया त्याला, दॅट इज 10. आणि त्याच्यानंतर 11th टर्म दिलेली आहे. 11th term which is given as T11 is equal to 18, and we are going to calculate that T16 in harmonic progression. Tell me that how to solve here. सांगा आता इथं. काय असेल? सोळावी टर्म फाइंड आउट करायची, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सॉल्व्ह करायचंय. करा, सॉल्व्ह करा चला. काय असेल आन्सर?
Yes, please. Anybody? आन्सर काय असेल सांगा. कृष्णा माळी. कुणीतरी बोला, काहीतरी सांगा आन्सर. कसं असणार, कसं सॉल्व्ह करणार आहे तुम्ही? हाऊ टू सॉल्व्ह दिस? हिंट तर दिली तुम्हाला इथं. 16वी टर्म फाइंड आउट करायची हार्मोनिक प्रोग्रेशनची. 6 टर्म दिलेली आहे 10 आणि 11th टर्म दिलेली आहे 18. मग आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला हेल्प कशाची घ्यावी लागेल? अरिथमेटिक प्रोग्रेशनची. बरोबर आहे? बाय युझिंग द फॉर्म्युला ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. ओके, या ठिकाणी काय असेल बघा, आता इथे क्लिअर करते मी. So what is given here? इथे बघा, आता हे सॉल्व्ह करतोय आपण. आता या ठिकाणी T6 दिलेला आहे 10. ओके, आणि T11 दिलेला आहे 18. हे झाले हार्मोनिक प्रोग्रेशन मधले टर्म्स. आता आपल्याला काढायचे T16. T16 इन हार्मोनिक प्रोग्रेशन. मग आपल्याला डायरेक्टली इथे काढू शकत नाही, म्हणजे हार्मोनिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले इथे नाहीयेत. तर आपल्याला काय यूज करावं लागेल तुम्हाला? अरिथमेटिक प्रोग्रेशनचे फॉर्म्युले. बरोबर आहे? त्या ठिकाणी इथे पहिल्यांदा काय करतोय आपण? द 6th टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. हार्मोनिक प्रोग्रेशनचा रेसिप्रोकल असणार आहे. बरोबर आहे? सो हिअर a प्लस 5d इज इक्वल टू काय दिलंय? 1/10. ओके, त्याच्यानंतर 11th टर्म. 11th टर्म of arithmetic progression is equal to a plus 10d which is equal to 1/18. ठीक आहे. आता हे दोन, सपोज हे दोन इक्वेशन्स आहेत. हे फर्स्ट इक्वेशन आणि हे सेकंड इक्वेशन आहे. तर हे दोन्ही आपण जर सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर a काय मिळतोय सांगा आता? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a? येस प्लीज. d काय मिळतोय सांगा आधी. d मिळेल. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ d? a आता या ठिकाणी सायमल्टेनियस जर सॉल्व्ह केलं तुम्ही, a प्लस 5d is equal to 1/10. a plus 10d is equal to 1/18. हे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय मिळेल? हे दोन व्हेरिएबल्स असल्यामुळे एक व्हेरिएबल आपल्याला एलिमिनेट करावाच लागेल. मग आता इथं काय तुम्हाला मिळेल? हे मायनस -5d is equal to 1/10 minus 1/18. सॉल्व्ह करून सांगा मला d काय येतो? हा, therefore d is equal to, अरे बोला काहीतरी. d काय येईल सांगा आता. प्रेम चव्हाण, रोहित, अजय, गवळी, 5/10. डी. आता इथे बघा ना कसं येणार आहे. हा, येस 2/225.
येस, म्हणजे तिथे काय असणार मायनस असणार आहे. -2 डिवायडेड बाय 225 असेल. येस, व्हेरी गुड. डी इज इक्वल टू -2 डिवायडेड बाय 225. आता डी ची व्हॅल्यू तुम्ही कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा, आयदर फर्स्ट और सेकंड. त्याच्यावरनं ए मिळेल आपल्याला. ए काय मिळेल सांगा आता? ए इज इक्वल टू काय मिळेल सांगा? D is equal to -2 divided by 225. So A will be इथे कुठेतरी एका ह्याच्यामध्ये इक्वेशन मध्ये ठेवून टाका 5 into D. म्हणजे आता सपोज आता इथे घेतलं आपण A will be. आता हा प्लस असलेला मायनस मायनस असलेला प्लस होणार तिकडं. म्हणजे काय 1/10 प्लस इथे काय असेल 5 डिवायडेड बाय 225 किती झाला तो 45 ना. सो 2 डिवायडेड बाय 45 isn't it? बरोबर आहे का? येस मॅम. हा, मग आता हा या साईडला घेतला तर या दोन्हीची ऍडिशन, देअरफॉर ए इज इक्वल टू काय मिळेल सांगा? ए इज इक्वल टू किती मिळेल? 45 प्लस 20 डिवायडेड बाय 450. कॅल्क्युलेट करून सांगा मला आन्सर इथं. 13/90. 13 or 3? 13. Yes, 13/9. Yes, correct. It is 13 या ठिकाणी ए ची व्हॅल्यू मिळते 13/90. आता आपल्याला ए माहिती आहे आणि डी माहिती आहे. दोन्ही व्हॅल्यू माहिती आहेत. डी सुद्धा माहिती आहे. हा डी आहे आपला आणि ए जो आता कॅल्क्युलेट केलाय तुम्ही 13/90. मग याच्यावरनं तुम्हाला 16th टर्म काढायची आहे, 16वी टर्म काढायची. 16वी टर्म, सो हिअर 16th टर्म ऑफ एपी. आता हा अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा पार्ट चालू आहे. अगोदर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये 10, 18 अशा व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता आपण काढतोय ऍक्च्युअल अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या व्हॅल्यूज. सो 16 टर्म ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन इथं काय कॅल्क्युलेट करणार आपण? इक्वल टू ए प्लस, इथं काय असेल ए प्लस 16th टर्म म्हणजे काय झाला 15D विच इज इक्वल टू ए कॅल्क्युलेट केलाय तो 13/90 प्लस 15 into what is the D? -2 divided by 225. Calculate this. किती येते सांगा आता? येस, कोण सांगेल? तेजश्री, माधुरी, दीप्ती कदम, मुकेश, सूर्यकांत, सागर, सौरभ, 1/90. क्रांती. यस, आन्सर इज 1 डिवायडेड बाय 1/90. येस. आता हे झालं अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं झालं. ओके, मग आता हार्मोनिक प्रोग्रेशनचं काय असेल समाधान? हे एपी झाला, याचा रेसिप्रोकल 90. 90 इज द आन्सर. ओके, हे समजलं प्रत्येकांना? ओके, नेक्स्ट वन. Here almost all examples have been solved.
Now find out. या ठिकाणी तुम्हाला थोडंसं त्याचे काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले त्याची PDF जे आहे डॉक्युमेंट्स आहेत ते इथे मी शेअर करते. जस्ट आय एम गोइंग टू शेअर दॅट ओनली हार्मोनिक प्रोग्रेशन. आता जे एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत ते एक्झाम्पल्स परत एकदा बघा. या ठिकाणी हा चॅप्टर आपण संपवतोय हार्मोनिक प्रोग्रेशनचा. म्हणजे आपलं अरिथमेटिक प्रोग्रेशन बघितले, जॉमेट्रिक प्रोग्रेशन बघितलं आणि एक्झाम्पल्स ऑन हार्मोनिक प्रोग्रेशन ते सुद्धा आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण हार्मोनिक प्रोग्रेशनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतो जनरली आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनचे जे काही फॉर्म्युले आहेत ते यूज करतो इथं. So look at this. या ठिकाणी सगळे आपण मगाशी जे सॉल्व्ह केलेले एक्झाम्पल्स आहेत तेच बघतो इथं परत एकदा. The questions with options. Just look at this. There is a theorem. Some theorems are there which are related to progressions. या ठिकाणी मी थोडंसं वाचून दाखवते तुम्हाला. Or you can read that. Let A be. Look at the two quantities. Their harmonic progression mean. H is the harmonic progression. So harmonic mean. So 1 upon A, 1 upon H and 1 upon B are in arithmetic progression. आता A आणि B जर हे दोन quantities घेतल्या आणि H is the harmonic mean, then 1 upon A, 1 upon H and 1 upon B are in arithmetic progression. So here we are taking that 1 upon H minus 1 upon A is equal to 1 upon A minus 1 upon H. हा theorem actually हे progression चे related theorems आहेत. आता याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे सॉल्व्ह करतोय 2 by H is equal to 1 upon A plus 1 upon B. Therefore H will be 2A. इथे बघा नुसतं वाचून दाखवण्यात काहीच नाही. आता इथं बघा A B आणि H असे घेतलेले आहेत इथं. A आणि B हे दोन क्वांटिटीज आहेत. H is the harmonic mean. त्याच्यावरच जो थेरम आहे त्याचे जे स्टेटमेंट आहे ते आपण इथे बघतोय आता इथं. सो 1 आपण काय म्हणू शकतो 1 upon A, 1 upon H and 1 upon B. These are in arithmetic progression. Okay. So here 1 upon H minus 1 upon B. Actual B आहे तिथं. So here 1 upon A minus 1 upon H. ज्यावेळेस ही टर्म अशी घेतो इथं 1 upon H plus 1 upon H is equal to 1 upon A plus 1 upon B. Therefore here we are getting that 2 divided by H is equal to 1 upon A plus 1 upon B. Therefore H is equal to काय असेल H is equal to इथं हे जर
हे सॉल्व्ह केलं आपण 2/h इज इक्वल टू 2/h इज इक्वल टू 1/a प्लस 1/b. हे काय करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर इथं काय असेल b प्लस a डिवायडेड बाय a इंटू b. मग त्यावेळेस ते सॉल्व्ह केलं तर h मिळेल आपल्याला. h विल बी 2ab डिवायडेड बाय a प्लस b. हा झाला तुमचा हार्मोनिक मीन. h इज इक्वल टू 2ab डिवायडेड बाय a प्लस b. ठीक आहे. मग त्याच्यानंतर नेक्स्ट आहे AGH. If AGH are the arithmetic, geometric and harmonic means, म्हणजे इथं A for arithmetic, G for geometric mean and H for harmonic mean between A and B, then आता हे आपण क्लिअर करूया थोडस. आता इथं बघा AGH घेतलेला आहे. AGH. A is the arithmetic mean, G is the geometric mean and H is the harmonic mean. मग आता याच्यासाठी काय करू शकतो, म्हणजे हे जे मीन आहेत ते A आणि B मधले दोन क्वांटिटीज मधले आहेत ते. ठीक आहे. सो हिअर A इज इक्वल टू, वी कॅन राईट दॅट A इज इक्वल टू A प्लस B डिवायडेड बाय 2. हा अरिथमेटिक मीन A आणि B मधला. त्याच्यानंतर जॉमेट्रिक मीन कसं करतोय, स्क्वेअर रूट ऑफ AB घेतोय. आणि H आता कॅल्क्युलेट केला होता आपण 2ab डिवायडेड बाय a प्लस b. हे तीन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. थेरमवर रिलेटेड जे प्रोग्रेशनचे फॉर्म्युले आहेत. मीन आहे ऍक्च्युअल अरिथमेटिक मीन of any two quantities, it can be calculated by a plus b divided by 2. Geometric mean of two quantities, square root of a into b. And harmonic mean of any two quantities, it can be solved or it can be calculated by h is equal to 2ab divided by a plus b. ओके. आता याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. आता इथं एक्झाम्पल्स घेतलेले जे आहेत ते बघा. इथं 2 persons रामू अँड कालू. आता या ठिकाणी मी जास्त डीप मध्ये जात नाही, हे फक्त रामू आणि कालू घेते. हॅव जॉईन्ड डॉन्की वर्क असोसिएट्स. Ramu and Kalu started with an initial salary of 500 and 640 respectively. रामू साठी आहे 500 आणि जो कालू आहे त्याच्यासाठी आहे 640. ओके. annual increments ते आहेत 25 and 20. याच्यासाठी 25 आहे आणि याच्यासाठी 20 आहे. हे समजेल का तुम्हाला एक्झाम्पल? नाही सॉल्व्ह केलं तर इथं सॉल्व्ह केलं तर येणार नाही इथं. हे सोडून द्या एक्झाम्पल, आपण दुसरं एक्झाम्पल घेऊयात. हे नंतर सॉल्व्ह करून दाखवते मी तुम्हाला. ज्यावेळेस आपल्याला नेक्स्ट ह्याच्यामध्ये सॉल्व्ह करून दाखवते मी एक्झाम्पल. हे इथं बघा. Next example, just going for that next. Find the value of the expression 1 minus 6 plus 2 minus 7 plus 3 minus 8 and so on up to 100 terms. आता या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल आपल्याला जी सिरीज दिलेली आहे ती सिरीज कन्सिडर करा अगोदर. इथं बघा द सिरीज 1 minus 6 plus 2 minus 7 plus 3 minus 8 plus so on to 100 terms. आणि ते कसं लिहू शकतोय आपण आता हे 1 minus 6 plus 2 minus 7 plus 3 minus 8 plus so on up to 100 terms. मग कसं लिहिणार हे? पहिले 50 टर्म्स घेतले. त्याच्यानंतर कारण जे पुढचे जे टर्म्स आहेत हे मायनस आहेत. -6 -7 त्याच्यानंतर -8
त्याच्यानंतर पुढचे जे टर्म्स आहेत 4, इथं 4 येणार तुमचा अगोदर, म्हणजे इथं काय आला 1 - 6 प्लस 2 - 7 प्लस 3 - 8 प्लस 4 - 9 प्लस 5 - 10 अशी टर्म्स असणार आहेत तुमचे. मग आता पहिले 50 टर्मची आपण ऍडिशन घेतली तर कशी लिहिणार आपण इथं 1 प्लस पॉझिटिव्ह टर्म अगोदर घेतल्या आपण 3 प्लस सो ऑन अप टू 50 टर्म्स. त्याच्यानंतर मायनस जर कॉमन घेतला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील 6 प्लस 7 प्लस 8 प्लस सो ऑन, तिथे सुद्धा 50 टर्म्स राहतील, दोन्ही मिळून 100 आहेत. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये ज्यावेळेस हे अरिथमेटिक, ऍक्च्युअली हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग आता याच्यामध्ये ए काय आहे, एन काय आहे, डी काय आहे, हे पहिल्यामध्ये ए काय असणार आहे बघा. ए इज इक्वल टू इन फर्स्ट सिरीज ए इज इक्वल टू 1. एन टर्म्स किती आहेत टोटल 50 टर्म्स आहेत, दीज आर दी 50 टर्म्स. त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स जो आहे डी इज इक्वल टू, त्यात ते सुद्धा काय असणार आहे 1च असणार आहे. ह्याच्यामध्ये डिफरन्स काय 1 2 3 4 सो ऑन 50. सो इथं काय झाला, हा सुद्धा झाला 1. बरोबर आहे. मग इन सेम वे जर सेकंड सेरीज जर कन्सिडर केली, इथं सेकंड सेरीज जर कन्सिडर केली तर ह्याच्यामधला ए जो आहे इट इज अ 6. त्याच्यानंतर एन अगेन देर आर टर्म्स 50. याच्यामधला डी काय असणार आहे, डी सुद्धा परत इथं 1 असणार आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला मीन काढायचं आहे. कोणता फॉर्म्युला युज करतोय आपण इथं, युझिंग द सम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सम ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे आता या ठिकाणी काय असेल, लुक ॲट दॅट, n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू d. हा फॉर्म्युला ह्याच्यासाठी युज करतो. सेम फॉर्म्युला याच्यासाठी युज करतो आपण, n/2 इंटू 2a प्लस n-1 इंटू d. मग आता दोन्हीकडे n सेम आहे, ए फक्त डिफरन्स आहे, इथला ए वेगळा आहे आणि डी सुद्धा सेम आहे. मग इथला काय असणार आहे याच्यासाठी फर्स्ट सिरीज साठी काय असेल, येस प्लीज, फर्स्ट सिरीज साठी n. मग इथं कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येतं इथे सांगा, n असेल 25, 50 डिवायडेड बाय 2 दॅट इज 25. 2a म्हणजे फक्त 2 असणार आहे प्लस n-1 म्हणजे 49 आणि हा डी परत 1 आहे. इन सेम वे इथं काय असेल, परत इथे 25 ब्रॅकेट मध्ये 2 इंटू ए 6 आहे, म्हणजे इथं काय असेल ऍक्च्युअल तुमचं 12 येणार, 12 प्लस 49. ठीक आहे. मग हे जर कॅल्क्युलेट केलं तर हे किती असणार आहे, किती असेल 25 इन ब्रॅकेट 12 प्लस 49, सो 25 इन ब्रॅकेट 61 आणि इथं काय असेल 25 इन ब्रॅकेट 51. ठीक आहे. मग ह्या दोन्ही मध्ये जर हे दोन्ही इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केले तर कसे असतील, कसं इक्वेशन सॉल्व्ह करणार, 25 कॉमन घेतला, इथे काय असेल 51 मायनस 61 विच इज इक्वल टू मायनस 250. ठीक आहे. मग आता जर अल्टरनेटिव्हली जर आपण कन्सिडर केलं तर इथं काय असेल 1 - 6, त्याच्यानंतर 2 - 7 येतं अँड सो ऑन. बरोबर आहे. म्हणजे इथं काय आला 1 - 6 2 - 7 इक्वल टू सो ऑन इज इक्वल टू -5. मग आता ही जी सेरीज आहे, ही series of 50 terms. So we can take that as 1 - 6 plus 2 - 7 plus 3 - 8 plus so on 50 terms will be -5. कारण हा डिफरन्स काय असणार आहे -5 प्लस -5 प्लस -5 अँड म्हणजे टोटल 50 टर्म्स आहेत, म्हणजे -5 इंटू 50 किती आले -250. इथं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द एक्सप्रेशन. याचं जे काही व्हॅल्यू आहे, या ब्रॅकेटची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार आहे -250. अंडरस्टूड, समजलं का? हॅलो, मीटिंग बंद पडेल आपली आता, बोला काहीतरी, येस और नो.
दोन टर्म्स आपण सेपरेट केलेत. हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे 1 - 6 + 2 - 7 + 3 - 8 याच्यामध्ये जे पॉझिटिव्ह